काय म्हणता शिवाजी? 21 रुपये 3 आणे. अरे नव्हे नव्हे, जय शंकर. बापा चला बाहेर. हा शंकर निघतोय, बडबड करू नको. काय वकील साहेब, मासे पकडता काय तुम्ही? काय वेळ लागले काय तुम्हाला? अहो ह्या बादलीत मासे आणून टाकल्याशिवाय कुठले येतील? बरोबर आहे. विडी ओढणार का विडी? नो थँक्स. यावेळी तुम्ही मुंबईला जाणार असाल डॉक्टर. मुंबईला जाणार. हा, मग माझ्या बहिणीची गाठ घ्या आणि तिला सांगा की मी साप बरा झाले. बरोबर. यावेळी मला सोडायला हवं होतं. का? अहो निवडणुका जवळ आल्यात ना, यावेळी मी नक्की निवडून येणार. हा, सोडायला सांगा बरं का डॉक्टर. हो सांगतो. सलाम साहब, सर्जन शहाणे आत आहेत. असं? गुड मॉर्निंग डॉक्टर शाने. गुड मॉर्निंग डॉक्टर, गुड मॉर्निंग. तो 3 नंबर मधला मॅजिस्ट्रेट येऊन गेला आत्ताच. हो का? बराच सुधारलाय की. हो, पण बोलतो मात्र वेळासारखा. वेळात आहे. डॉक्टर, त्याला सोडून द्या ना. सोडून देऊ? कारण शहाणी माणसं कोंडून ठेवली ते वेड्यासारखे करतात. हो. आणि वेड्याला कोंडून ठेवलं तर काय होईल? का मेन? डॉक्टर छाने, चला तुमची इलेक्ट्रिक ट्रीटमेंटची वेळ झाली. मध्ये घेऊन चला याला. असा एखादा घटकेचा झटका सोडला तर हा मनुष्य खरोखर बुद्धिवान आणि शहाणा आहे. पण डॉक्टर, त्यांना असा अधूनमधून झटका तरी काय येतो? त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. हा मनुष्य प्रसिद्ध सर्जन होता. एका सुंदर पदवीधर तरुणीचं ह्याच्यावर प्रेम जडलं. दोघांच्या अनाशप्ता झाल्या. लग्न होणार इतक्यात आपल्या प्रेयसीला काहीतरी रोग आहे आणि त्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया केली पाहिजे असं ह्यांच्या लक्षात आलं. वास्तविक डॉक्टर आपल्या जवळच्या नातेवाईकावर कधीही शस्त्रक्रिया करीत नाहीत. पण तिनं हट्ट धरला की मृत्यू यायचा झाला तर तो तुमच्याच हातून आलेला चांगला. म्हणून नाईलाजानं त्यांना हे काम हाती घ्यावं लागलं. क्लोरोफॉर्म दिला गेला. ती बेशुद्ध झाली. मन शक्य तितकं शांत ठेवून डॉक्टर शस्त्रक्रिया करू लागले. पण का कुणास ठाऊक एकाकी त्यांच्या मनात विचार आला. ऑपरेशन अयशस्वी झालं आणि ती मेली तर ज्या विचारासरशी डॉक्टरांचा हात झाला. कात्रीला लागलेलं रक्त पाहून त्यांच्या डोळ्यासमोर अंधेरी आली.
होते म्हणून त्याने किंकाळी फोडली. त्यावेळपासून त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला. जातोय पुढे, त्यांच्यावर उपचार केला पाहिजे. मी आलोच. मरणाचा कोणाला अनुभव नाही, पण माझी स्थिती म्हणजेच मरण असेल का? काही दिसत नाही, काही भासत नाही. जीव जड झालाय आणि शरीर हलकं वारमाप झालं. क्रूर कठोर काळा क्षणभर ये आणि आपला बळकट भाऊ पाश माझ्या गळ्यात हॅलो, मेंदूच्या तमाम विकारावर रामबाण उपाय, घास डोके यांचे 18 पुराण. चला डॉक्टर. डॉक्टर, ही अशी पिंजऱ्यात कोंडून ठेवलेली माणसं अहो वेडे असली म्हणून काय झालं? यांना असं निर्दयपणानं कोंडून ठेवणं चुकीचं आहे. अशाने कधी शाणे व्हायची नाही, कधी शाणे व्हायची नाही. मग डॉक्टर, या सर्वांना सोडून द्या, मोकळं करावं, म्हणजे ते शाणे होते. चला, तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची. पेट्रोल मरणाचा कोणाला अनुभव नाही म्हणून. छे 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 डॉक्टर, मला हा अन्याय सहन होत नाही. तुम्ही या सगळ्या वेळेला सोडून द्यायला पाहिजे. वॉर्डर, होय होय, सोडून द्यायला पाहिजे. आणि डॉक्टर, तुम्ही यांना सोडून दिलं नाहीत तर यांनी इथून पळून जायला पाहिजे. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, वेडा पळाला, वेडा पळाला, वेडा पळाला, डॉक्टर वेडा पळाला. काय झालं रे? तो वेडा पळाला. कुठला? सर्जन का शहाणे? जा, त्याला शोधायला आपल्या हॉस्पिटलची गाडी पाठवून दे. मी पोलिसांना फोन करते. ओ गॉड, वेडा पळाला. पेडगावच्या हॉस्पिटलमधून वेडा पळाला. बुवा साहेब, हे बघा काय ते, वेडा पळाला. वेळा पळतो. हा? वेडा पळू दे हो, घोडी कोणकोणती पळणार आहेत ती पाहू दे आधी मला. एवढा मोठा घोडा झाला आणि अजून पोलपट्या तुला करतो. चॅडी, मम्मी तुला कल्पना नाही ग, घोडी काय नशीब काढतात याची. अहो बुवा साहेब, घोड्याच्या पायातच तर सारी संपत्ती आहे. पायात? हा, अहो उगीच का शनिवारी घोड्याचा नाल सापडल्यावर हिंदू लोक पूजा करतात त्याची. नाळजी? हा, अहो नाल नाल. हा. आणि साहेब तर लकी मानतो त्याला. साहेब मानतो तर मम्मी, अगं एकदा घोडा लागू दे ग, असले 10 बंगले बांधून देतो तुला. हा, अहो बुवा साहेब, परवा चकोरीला काय भाव पडला माहित आहे का तुम्हाला? कचोरीला? चकोरी चकोरी. हा. हा, घोडी? घोडी हा. 1800. एकटी घोडीला 1800? अहो ती रेसची घोडी आहे साहेब, प्रभात. हा. तो भडकला वाटतं. हे त्या बॉक्सचं काम असेल. लावते बॉक्स. बाप, काय रे हे? मम्मी, स्टोव मध्ये जरुरीपेक्षा जास्त हवा भरली गेली म्हणून ती बर्नर मधून एकदम बर्स्ट झाली. हा? देर इज नथिंग सिरियस मम्मी. सिरियस नाही का? आणि मेला असं म्हणजे मग? मम्मी, असले नवे नवे शोध लावायचे म्हणजे मरणाची गाठ पडायचीच. मम्मी, आता माझा चहा ग. थांब, मी करते. बस, तू बिघडून नाही ना ठेवलं? छे छे, तू काही काळजी करू नकोस. खुशाल बेटो. मार पंप. मुझे दे जा रुमाल बाबू, दे जा रुमाल. 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 तुझे कर दू निहाल, तुझे कर दू निहाल, गोरी कर दू निहाल. तुझे कर दू निहाल, गोरी कर दू निहाल. मुझे दे जा रुमाल बाबू, दे जा रुमाल.
गोरी ले जा रुमाल, गोरी ले जा रुमाल, ले जा रुमाल. मुझे दे जा रुमाल बाबू दे जा रुमाल, मुझे दे जा रुमाल बाबू दे जा रुमाल. सारी सारे दरी गिरी दारे गिरी दारी गिरी दारी दार बग दारी. अंगिया में नाना चुटिया में नाना, अंगिया में नाना चुटिया में नाना, बांधूंगी सर से संभाल रे, बांधूंगी सर से संभाल रे. मुझे दे जा रुमाल बाबू दे जा रुमाल, मुझे दे जा रुमाल. गोरी ले जा रुमाल, ओ बाबू दे जा रुमाल, ओ गोरी, ओ बाबू. ओ गोरी. बाहेरून कुंटी कोणी लावली? दुसरं कोण असणार? अगं मीच लावली मम्मी. अगं बुवा साहेबांनी अजून कधीच लावून घेतली नाही. हा अशी कशी असतो? किती खोडा कर दुसरी बॉस. नको ग मम्मी त्याला मारू. अहो तुमचा जर हा सारा सिनेमा आटपला असेल तर बँकेत जाण्यापूर्वी मी एक कप चहा पिन म्हणतो. सिनेमा काय? तुम्हाला आता हे घर सिनेमा सारखं दिसायला लागलंय. मी काय करते ते तुम्हाला बिलकुल पसंत नाही. बेबी नाच शिकते ते तुम्हाला नकोय. मी गाणं शिकते त्याचं तुम्हाला वावडा आहे. मला कळतंय सारं, पण मी साफ सांगते मी तुम्हाला मुळीच भेटणार नाही. मला काय पाहिजे ते मी करीन. मला माझं कुटुंब अमेरिकेतल्या संसारासारखं करायचंय, अगदी मॉडर्न. करा की मॉडर्न करा, पण मला फक्त एक कपभर चहा पाहिजे. बस संसार तुम्ही कसे करा मला बघा बघा, कुणी ऐकलं तर काय म्हणतील. याला घरात चहा सुद्धा देत नाही मी. ओरडा माझ्या नावानं बाहेर जाऊ आणि सांगा सगळ्यांना. यांना समाचार. चुप रे. तार आहे बळवंतराव शहाणे. अहो तार माझी वाटतो. तुमची आहे? घ्या तुमचे तर तुम्हीच वाचा. ताई काकासाहेब येतात पत्राप्रमाणे. कोण काकासाहेब? मला कुणाचं पत्र आलं होतं का रे? मला काय माहित, मी कशाला तुमचा पत्रव्यवहार पाहू. बाप काय ग बेबी, पप्पांचं पत्र आलं होतं कधी? आलो तो करे रंगा. यस, आलं होतं. हो आलं होतं. आफ्रिकेहून आलं होतं. त्याचं मी तिकीट सुद्धा काढून ठेवलंय पप्पा. 18 देशांची तिकीट जमली आता. दाखवू? अरे तिकीट नको, मला ते पत्र पाहिजे बाब. मग सांगितलं ना रंगानं ते पत्र त्याच्या जवळ आहे म्हणून. रंगा कुठे आहे रे ते पत्र? हा असेल माझ्या सिल्कच्या कोटात. पण सिल्कचा कोट भट्टीला दिले ना मम्मी. टेबलाच्या ड्रावर मध्ये ठेवलं त्यातलं सगळं सामान काढून. किल्ली देता का जरा त्याची? किल्ल्या का मी पदराला बांधून फिरते बंगाली बॅटासारखी. असेल कुठेतरी. ड्रावर उघडायला किल्लीची जरूर नाही. मी देतो उघडून तुम्हाला. अरे असं नाही बाप. डाव्या हाताला. मी सांगते. तू नको सांगूस, मी सांगतो तेवढं पुरे. अरे डाव्या हाताला. अवकाश मोडेल नाही ते. मोडतो कसा? सारंग मामा गप बसावं. हा उजव्या हाताला फिरव, नाही तर बघ बरं. फिरव का रे? चालत नाही वाटतं? नाही दुसरा आहे की माझं. हा खटपट कर. शाबास, वरचं पडेल. अरे मोडलाच वाटतं. आता ते पत्र कसं मिळणार आणि मी वेळेवर बँकेत कसं जाणार? अरे 11:15 वाजले रे. पप्पा तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला मी देतो पत्र. हेच ते पत्र. मला जरा खाली उतरू देता का?
चिरंजीव बळवंतास अनेक आशीर्वाद विशेष. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी हायकमिशनरच्या कचेरीत केशवराव पर्वते म्हणून आहेत. त्यांनी तुझी ओळख सांगितली. तुला कदाचित ठाऊक नसेल की तू माझा पुतणे आहेस. इकडे हिंदी लोकांना जगणे दिवसेदिवस अशक्य झाले आहे. व्यापारात कमावलेले लाखो रुपये थांबा गं जरा वाचू दे मला. लाखो रुपये जवळ आहेत. ते कुणातरी आप्तस्वकीयात कारणी लागावेत ही इच्छा. तुझ्याकडे येऊन तुझ्या मुला माणसामध्ये उर्वरित आयुष्य काढावे असे म्हणतो. मुंबईला येताच तुला तार करतो. उतरून घेण्यासाठी स्टेशनवर ये. तुझा काका. लाखो रुपये आहेत त्यांच्याजवळ हो ना. आणि तेच काका आज येणार आहेत. हो हे काय मग आधी तुम्ही स्टेशनवर जा त्यांना आणायला. गेलो असतो पण शनिवार मंथेंड आज मला बँकेत गेलं पाहिजे. बरं. त्यापेक्षा असं करा ना तुम्हीच जा काका आणणार स्टेशनवर. बरं. हं? आणि हे बघा 11 वाजलेत आता. आतापासून जमानी मग करा म्हणजे 8 ते 4 वाजतापर्यंत. आटप. मम्मी अगं टाळी दे. काय रे? अगं लाखो रुपये झांजिबा आफ्रिका काका. आता माझा घोडा अगदी कॅन्टर मध्ये आहे. Yes, my son. सकू सूर्य कत्र्य. काय विशेष नाही, एक जरा वेळा पळाला म्हणून आलोय झालं. स्टेशन मास्तर साहेब, उंबरगावला गाडी केव्हा जाते? उंबरगावाहून गाडी आत्ताच येते. जायला 1 तास अवकाश आहे. असं थँक्यू. अमाल, सामान घे माझे. हाच का रे तो वेडा? हो हाच. चला चला. चला काका साहेब. कोण? बळवंत? होय बळवंत. म्हणजे तू बँकेत होतास ना? पण मी बँकेत होतो, पण सध्या माझी ट्रान्सफर झाली पोलीस डिपार्टमेंट मध्ये. असं का? म्हणजे बळवंत रामचंद्र शहाणे. हो तो तूच ना? होय. अरे तुझा बाप म्हणजे माझा सावत्र भाऊ असेल की? अहो सावत्र का, सख्खा सुद्धा असेल. सख्खा नाही, सख्खा भाऊ होता एक मला जुळा. पण फार लहानपणी परागंदा झाला. हो. कुठे गेला कोणाला ठाऊक. आणि मी पुढे गेलो आफ्रिकेला. आफ्रिकेला 2 दिवसात सारी आफ्रिकेलाही जाऊन आली बरं का. अहो काका साहेब, काका साहेब, चला चला. अहो पण माझं सामान कुठे आहे? गेलं ते मागणी. अरे मला पकडू नका, मी चालतो ना. चला काका साहेब. म्हणजे पोलीस काय नाही? मग असं नाही का, तुम्हाला खासगी उपयोग करून देतात त्याचा? हो, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या स्वागतासाठी जरूर करून देतात. काय? तसं नको बळवंत. का? आपण टॅक्सी करून जाऊ. अहो लोकांचा गैरसमज होता काहीतरी. अहो लोक तुम्हाला चांगलं ओळखतात, अगदी आफ्रिकेपासून. चला बसा 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 तुम्ही. अरे पण माझं सामान कुठे आहे? सामान येईल टॅक्सीतून. सामान टॅक्सीतून? आणि मी याच्यातून? अहो काही काळजी करू नका. काळजी बनवा तुम्ही. काय बा तुमची भानगड काही कळत नाही मला. काय नाही काही भानगड नाही. काय नाही. चला. अरे पण बाहेर काय चालू होत आहे? असं तेव्हा कुठे गेले ते दाढीवाले साहेब? अहो साहेब, अहो साहेब, अहो साहेब, पैसे पैसे द्या की. कसले पैसे? वा एवढ्या आम्हाला ठेवलेली. मग उतरला गाडीतून, फर्स्ट क्लास उतरला आणि मला सामान घ्यायला बोलवलं. मी वेळा पुलावरून सामान आणलं. माझं सामान पडून गेला काय? नाही आपण माझं नाही, देऊन टाका पैसे. सामान 2 ट्रंक, एक बळकट सगळं घेऊन आला आणि तुम्ही फर्स्ट नाही. मग ठरवले का? पैसे आम्हाला देऊन टाका. अहो पण मी कुठली आम्हाला द्यायची? काय रे, कुणाशी हुजत घालता? पण साहेब पैसे देत नाहीत ते. किती पैसे द्यायचे तुमचे? हा हे घे पैसे. आणि ते टॅक्सीत सामान नेऊन ठेव. काकासाहेब शहाणे आपणच ना? हो का? चला ना घरी. कुठं? आपल्या घरी. पण तुम्ही कोण? मी आपल्या पुतण्याची बायको. पुण्याची बायको? हो, माझं नाव सरला. चला ना. सरला? हो चला. कुठे चला? घरी आपल्या. चला. आपली तार सकाळीच मिळाली. असं? पण बँकेत आज काम फार होतं. मंथ एंड ना, म्हणून मी एकटीच आली स्टेशनवर. ते येतील 5 वाजता. 5 वाजता? हो, बसा ना.
नृत्य कर पाहू. कोणतं? उषा स्वप्न. रेडी? 1, 2. कुणी आले ग काल मंदिरी, हळूच कुणी आले ग काल मंदिरी, झोपेतच होते मी मंचकावरी ग मंचकावरी, हळूच कुणी आले, हळूच कुणी, हळूच कुणी, हळूच कुणी आले ग काल मंदिरी, झोपेतच होते मी मंचकावरी ग मंचकावरी. गिरोचित चाल धुंद मंद मधुर हास्यते, मंद मधुर हास्यते, श्यामलते रूप गोड अजून मला भासते, श्यामलते रूप गोड अजून मला भासते, धीटपणे वदला तो उठ उषा सुंदरी, धीटपणे वदला तो उठ उषा सुंदरी, सुंदरी, झोपेतच होते मी मंचकावरी ग मंचकावरी. हसले मी नावनत्या, हसले तो हसता, हसले तो हसता, हसले अन क्षणात मी जवळी तो बैसता, हसले अन क्षणात मी जवळी तो बैसता, कळले ना आणि कधी सरली ग शर्वरी, कळले ना आणि कधी सरली ग शर्वरी, शर्वरी, झोपेतच होते मी मंचकावरी ग मंचकावरी. माहीत ना माझी मज दीपक धीलो पले, दीपक धीलो पले, टेकून शिर छातीवर त्याच्या मी झोपले, टेकून शिर छातीवर त्याच्या मी झोपले, तोच उषकान हो झाले मी बावरी, तोच उषकान हो झाले मी बावरी, बावरी, झोपेतच अजूनी मी मंचकावरी ग मंचकावरी, हळूच कुणी आले ग काल मंदिरी, झोपेतच अजूनी मी मंचकावरी ग मंचकावरी. मी आलो. येऊ देत की, काढतील कोणीतरी कडी. नाही, आमची मम्मी काकांना घेऊन येणार होती. मी कपडे बदलते. हा, तुम्ही बाहेर जा.
कपडे बदलतेस ना तू? तुम्ही जा पण. अच्छा. राम्या, तेवढं मोटारीतलं सामान घे बरं काढून. चला काकाचे. हे काय लिहिलं? नॉनसेन्स. अगं मम्मी, पप्पाने अजून पाठी करून आणली नाही. मग लोकांना कसं कळावं की इथं शहाणे राहतात म्हणून? मग मीच खडून लिहून टाकलं. शहाणाच आहेस. येथे शहाणे राहतात. चला हो काकाचे. चल. हे सारंग मामा दक्षिणेकडचे मोठे गवई आहेत. असू दे, पण यांना जरा एका कुशीवर झोपायला सांगा, कारण फार आवाज येतो यांचा घोरण्याचा. हे रे काय बाप? मम्मी, सायलेन्सर घातलं तोंडावर. बघ, घोरण्याचा आवाज कमी झाला की नाही तो? बुवा साहेब, हे काकाचे. माझे चुलत सासरे. अय्यो, चुलत सासरे. नमस्ते. नमस्ते. ते धोतर खाली सोडा बघू. बेबीला बोलवून आण बघू बाप. ऑल राईट. बॉब? नाही, त्याचं खरं नाव आहे बाबू. मग बाबूचं बॉब करणं ही तुमची सुधारणा वाटते. नाही, मी आपली लाडात त्याला बॉब म्हणते. त्याचे पप्पा त्याला बाबूच म्हणतात. मग हे बॉब म्हणजे तुमचे चिरंजीव? हो, धाकटे. असं. मामी, चंद्रभूषण हारवळ चालली होती वाटतं तालीम. हो. हे कोण? चंद्रभूषण, बेबीचे डान्स टीचर. नमस्ते. नमस्ते. इथंच राहतात? नाही, राहतात बाहेर. दोनदा शिकवायला येतात बेबीला. ही बेबी? हो, माझी मुलगी. नमस्ते. नाच शिकते? हो. नुसताच नाच शिकते की आणखीन काही शिकली? इंटर मधून निघाली. असं. म्हणजे ही बेबी, हा बॉब, आणि हे डान्स टीचर इंद्रभूषण. नाही, चंद्रभूषण. चंद्रभूषण. आणि हे सारंग मामा. हो. मम्मी, अगं तर टाळी दे. आज मी ट्रिपल जिंकली. 350 रुपये मिळाले मला. अगं आता माझा घोडा अगदी विन मध्ये आहे. फक्त तू मला पैसे देत जा. हा मोठा मुलगा रंगा. हो. रेस खेळायला शिकतो? नाही, शिकत नाही, खेळतो चांगला. तेच ते. हे कट कशाला एवढे लांब ठेवलेत? कापून टाक. हो. कापून टाक. ही झाली तुमची प्रजा. आता राजे साहेब. मिस्टर शहाण्यांना आपण पाहिलं नाही काकासाहेब? नाही. तुम्हाला तरी कुठं पाहिलं होतं मी? आम्ही एक नंतर आलो, पण यांच्या लहानपणी यांना पाहिलं असेल की आपण. छे छे, या घटकेपर्यंत मी कुणालाच पाहिलं नाही. नाही.
काय मारलं का तुम्ही? अहो, मला कुठं आणलं तुम्ही? डॉक्टर सापडले. डॉक्टर डॉक्टर आपण ह्याला सांगा मी वेडा नाहीये. असं काय करता मिस्टर शहाणे? इथे काही तुम्हाला जांच करणार नाहीत. म्हणजे पळून मात्र जाऊ नका परवासारखे. कोण कधी पळून गेलो तुम्ही? अहो मी वेडा नाही डॉक्टर, मी व्यापारी आहे झांजीबारचा. झांजीबार झांजीबार वॉटर घेऊन जाता नाही म्हणून सांगतो ना. अहो डॉक्टर मी वेडा नाहीये. तू वेडा नाही. हा वेडा नाही. डॉक्टर वेडा आहे, डॉक्टर. झांजीबार स्पेशल. अरे आज आमचा घोडा नाही लागला, नाही तर पैसा देऊन टाकला असता. अरे तुझा घोडा लागेल का? ते काही नाही, लय वायदा झाला. ये झटकेला पैसा दे, नाहीतर आम्ही तुझ्या बापाला धरेल. काय रे रंग्या? कुठे काय काही नाही, ओळख करून देतो. अरे पण ओळख ढकेल तर काय? पप्पा हे नथवळजी मारवाडी मोठी पिढी आहे यांची इथे. हा हे माझे पप्पा फादर म्हणजे वडील माहितीये जी गोपाल. काय काम आहे आपलं? तुमचे पोरियाने आमचा 500 रुपये घेतला, ते आत्ताच्या आत्ताला. त्याला दिलेत का तुम्ही? हा. आता त्याच्याकडनं घ्या. अरे वा, तुम्ही त्याच्या फादर बाप ना, मग त्याच्या पैसा तुम्ही दिला पाहिजे. तुम्ही नाही दे तर तुमचे फादर बाप जवळ नाही घे. माझा बाप अरे बापरे, ठाकूरजी आमचा पिसा घेते टाकायचे वर मारते. काय रे? आपण कोण? मिस्टर काकासाहेब शहाणे. काका? हो हो काकाच मी तुझा. काय म्हणतो ह्या मारवाडी? काही नाही काका सांग. यांच्या पोरियाने आमचा 500 रुपये घेतला होता, ते मागण्यासाठी आले होते. मग गिरायकाशी असे हमरी तुमरीवर काय येतात? देऊन टाकता येतील तुमचे पैसे. आम्ही काही तक्रार करायला आले नाही काका, पण असा पिशा आडून राहिला तर आम्ही बेपार कसा करेल काका? खरंच आहे ना काका? ठीक आहे, आम्ही करतो तुमच्या पैशाची व्यवस्था. काही बोले, मग आमचं काय म्हणणं नाही काका. तुम्ही सांगाल ते वक्ताला आम्ही पैसे घेऊन जाईल काका. हा? कळवतो मी तुम्हाला. जा. जी गोपाल, जी गोपाल. काका आम्हाला वाचवा. पण पैसे मागण्यासाठी मारवाड्याने घरी यायचं हे काय आपल्याला पसंत नाही बरोबर. अहो पण रंगाने त्याचं कर्जच करून ठेवले तर काय करायचं? पण कर्ज कुणाचं किती कसं काढायचं याला काही ताळतंत्र? ताळतंत्र या घरात कुणाला कसलंच ताळतंत्र नाही. हे बघ, हे गाणं सुरू झालं. या गवयाला 100 रुपये पगार आहे, शिवाय तो राहतो इथंच. मिळवणारे हात 2 आणि खर्च करते हात 50 झाले. हे घर नाही, हे घर नाही काकासाहेब, वेड्यांचं इस्पितळ आहे बघ. तुम्ही आलात फार बरं. या साऱ्यांना धाक लावी असं कोणीतरी वडील माणूस पाहिजे होतं. तुम्ही आल्यामुळे माझा जीव खंड्यात पडला. महादेव शंकर शंकर त्रिनेत्र त्रिनेत्र पिनाकन पिनाकन धारी दारी महादेव महादेव सानी सानी पनी दारी जानी पनी सारे सानी पनी दारी जानी पनी सारे सानी सागरी जा सागरी सा सा आ आ आ आ महादेव महादेव गिरिधारी जानी
घरी जारी जाणी बनी जा घरी जारी जाणी महादेव महादेव शंकर शंकर त्रिनेत्र त्रिनेत्र पिनाकन पिनाकन धारी दारी महादेव महादेव या गाण्याला काही सूर ताल केव्हा बंद होणार आहे? हे असंच चालायचं. इथं जेवतात केव्हा मंडळी? चला ना, आपण जेवून घेऊया. चला. आचार्याने स्वयंपाक केलाच असेल म्हणजे आचारी सुद्धा आहे का इथं? मग काय करायचं तर? या अशा गात बसणार, मुलगी नाचत बसणार दिवसभर. आचार्याशिवाय गत्यंतरच नाही. सांगतो ना काकासाहेब, हे घर नाही, वेड्यांचं इस्पितळ आहे. पण हॉस्पिटलमध्ये सुद्धा जेवण वेळेवर मिळतं. भटजी, जेवण तयार असेल तर वाढा मला. मालक, काका साहेबांना काय काय पाहिजे असतं ते बाईसाहेबांनी सांगितलं नाही. म्हणजे नाही, तसं सगळं जेवण तयार आहे, पण आपल्याला काय काय पाहिजे असतं? माणसी नवंश धान्याच्या या काळात काय काय होऊन काय विचारतोस? तसं नाही काकासाहेब, इथं प्रत्येकाची खाण्याची तऱ्हा वेगळी आहे. हे गाणं शिकवत आहेत ते मद्राशी बॉस आहेत. त्यांना आपल्याकडचं जेवण चालत नाही, त्यांना दाक्षिणात्य पद्धतीचं जेवण लागतं. इडली, सांबार, रसम असा त्यांचा प्रकार असतो. बरं, कुटुंब आमचं गाणं शिकतंय तेव्हा तेलकट, आंबट हे पदार्थ त्यांना वर्ज्य. बेबी नाच शिकते तर ती जेवतच नाही, नुसते फ्रुट्स खाते, फ्रुट्स. आणि रंगोबा जे आहेत चिरंजीवांचे, ते साहेब झालेले आहेत. ऑमलेट, कटलेट, शिश असं त्याचं झालेलं असतं. पण तुम्हाला हे सगळं देतो कोण? अहो, कोण देते? कर्ज काढून, काळा बाजार करून कसं तरी चाललेलं असतं. खरं सांगायचं म्हणजे या खर्चानं मी अगदी टेकीला आलोय काकासाहेब. पण तुम्हाला जे रेशनचं धान्य मिळतं ते कोण खातं? हे असतोस काय? रेशनचं काय शिजवलं असेल ते आण, ते काही नाही. उद्यापासून सरकारातून जेवढं धान्य येतं तेवढं शिजवा. सगळ्यांना एक अन्न, जनरल फूड, स्पेशल काही नाही. नाहीतर मी सरकारातून वर्दी देतो की हे लोक काळा बाजार करतात म्हणून. काकासाहेब, एवढं जाऊन आमच्या कुटुंबाला सांगा, म्हणजे मला सांगायला जमत नाही म्हणून म्हणतो. सांगतो, सगळ्यांना सांगतो, ओरडून सांगतो, काही काळजी करू नको. अरे दिव्याला काय झालं या? हे सगळं त्या बापचं काम. बाप, ए बाप, कुठे आहे बाप? There is nothing serious, Rami. नुसता फ्यूज गेलाय. आत्ता येतील दिवे. अरे काय झालं रे बाब? हे असे एका पाठोपाठ एक एक काय येतात जेवायला, खानावळीत जेवायला आल्यासारखे. सर्वांनी एकदम आलं पाहिजे जेवायला. आणि या आचार्याची काय जरुरी आहे इथं? तुम्ही दिवसभर नाचत राहा, गात राहा तिकडं, पण बळवंताचे पैसे खर्च होत आहेत.
समजलं? उद्या याला सकाळी हाकलून द्या आणि तुम्ही स्वतः स्वयंपाक करा उद्या सकाळपासून. काय? बसा जेवायला. का हो, तुम्ही काय जेवत नाही? अय्यो आम्ही यातलं काही कात नाही. आमचं इडली सांबार. असं दुसऱ्याच्या घरी राहून आणि या दिवसात नोकरीलाच आहात ना तुम्ही इथं? ते खरं, आमचा आवाज सांभाळावा लागतो आम्हाला. सकाळी उठून गाजर खाता का रोज? ते खात नाही आम्ही. मग हे जेवण जेवायला काहीच हरकत नाही. पण येणे आमचा गळा बसती. तो कशानं बसती ते ठाऊक आहे मला. हवा असेल तर हेच अन्न खावं लागेल तुम्हाला. स्पेशल फूड मिळणार नाही. समजलं? खाते. मम्मी ये बा जेवायला. नहीं मम्मी, आज हम घर में खाना खाएंगे. अगं हॉटेलातूनच जेवून आलोय. रंगा इकडे पाहू. काका, आज कट कापून टाकलेत मी. छान केलंस. पण हॉटेलमधून का जेवून आलास? कुटुंब संस्थेवर विश्वास नाही तुझा? नाही तसंच नाही, पाहिजे तर परत जेवतो. काही जरूर नाही. आणि पुन्हा जेवायला जायचं असेल तर घरी सांगून जा. तेवढाच अन्न खर्च वाचेल. ओहो, जा तू. प्रेमा इकडे ये पाहू. तुलाही बाहेर जेवायला जायचं असेल. नाही, इतका वेळ कुठे गेली होतीस? फिरायला गेली असेल. एकटीच? एकटीच कशी जाईल? चंद्रभूषण असतील ना बरोबर. असं म्हणजे तो नाचणारा? काय बाळ? बेबी तुझं वय काय ग? तुला रे काय करायच्यात रिकाम टेकड्या चौकशा? मुलगी वाढली म्हणून लोक नावं ठेवतात. पण नुकतंच तिला 19 वर्ष लागले. मग हिला चित्रपट पाहायला मिळणार, आम्हाला नाही. कोणता चित्रपट? बर्थ ऑफ ए बेबी, एका बालकाचा जन्म. हे काय बेबी? प्रेमा तुम्हाला काय करायचंय? तुम्ही स्वस्त जेवा बघू. बाप काय मम्मी? स्क्रू ड्रायव्हरने या बॅगचं कुलूप काढता येईल का तुला? हो. आलास बाबा, तुझीच मुली होती. मला माहित होतं काकाची बॅग दिली. हळू बोल की, उठते जाते. हा निघालं कुलूप. हा चार्टर्ड बँक ऑफ इंडिया अँड आफ्रिका. मम्मी, अहो 3 लाख रुपये शिल्लक आहेत. बस आता एक रेसची 2-4 घोडीच घेऊन टाकतो, म्हणजे पैसाच पैसा. दुनिया तूफान मेल. नहीं भैया, दुनिया वेड्यांचा बाजार. दुनिया वेड्यांचा बाजार. दुनिया दुनिया वेड्यांचा बाजार.
या वेड्यांचा बाजार. झांजिबार 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 झांजिबार. एका रात्री इथून पसार, एका रात्री इथून पसार, दुसऱ्या रात्री दरिया पार, दुसऱ्या रात्री दरिया पार. गेला दरिया पार घरधनी, गेला दरिया पार. हुशार भाई हुशार. झांजिबार 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 झांजिबार. ओ बुडलो मेलो थारा खेरीस. अरे बुडलो मेलो थारा खेरीस. झांजिबार. ओ कुठे सुरैयानी मिमिना नरगिस. हा ओ कुठे सुरैयानी मिमिना नरगिस. लाख खर्चले वसूल हजार, वसूल हजार. लाख खर्चले वसूल हजार, वसूल हजार. झांजिबार 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 झांजिबार. आली 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 रे आली, आली रसाळ आंबेवाली. आली आली नवी निवडणूक, आली आली नवी निवडणूक. पेरा पैका मते आप सुख, पेरा पैका मते आप सुख. मत चिठ्ठ्यांचे गळ्यात हार, गळ्यात हार. मत चिठ्ठ्यांचे गळ्यात हार, गळ्यात हार. झांजिबार 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 हे काय प्रेमा, तुझ्या डोळ्यात पाणी? होय भूषण, माझा हास्य वितळ त्याचे अश्रू झाले. म्हणजे पप्पांच्या परिस्थितीची काळजी वाटते तुला? आता काका आले, सारं काही ठीक करून देतील. काका आले म्हणून तर मला जास्तच भीती वाटते भूषण. भीती? कसली भीती? प्रेमा, असं काय करतेस? काय झाले काय तुला? सांग ना मला. कसं सांगू मी? ते सांगायला मला भीती वाटते, लाज वाटते आणि आनंदी होते. म्हणजे? नाही, तुम्ही फसवलं नाहीत मला.
आणि मी फसले नाही. पण भूषण, तुम्ही माझे ऐका. प्रेमा, मी नेहमी सांगतो तुला, मी तुझाच आहे. भूषण, आपले नातं आता पोटात दाखवलं. तरीच तुला अलीकडे नाचताना थकवा येत होता. भूषण, तुम्ही मला शशिलेखा नृत्य शिकवलं. महाकवी भिल्लण्याची शिष्या त्याची प्रेयसी झाली. गुरु शिष्याचं नातं निसर्गानं सजग केलं. त्याचं नाव पालटलं, रूप पालटलं. काय सांगतेस प्रेमा? खरं, अगदी खरं. भूषण, शशिलेखेसाठी भिल्लण सुरावर चढायला तयार झाला. माझ्यासाठी तुम्ही आई वडिलांचा विरोध सहन कराल, लोकनिंदेला दूर साराल. भूषण, पण ते कसं शक्य आहे प्रेमा? का? माझं पूर्वीच एक लग्न झालं. मुंबई प्रांतात 2 बायका करायला कायद्यानं बंदी आहे प्रेमा. आपण उत्तर प्रदेशात जाऊ. पण माझ्या पहिल्या बायकोला मी काय सांगू? मी सांगेन तिला. काय? बहीण मान मला आपली पदरात घे, अंतर देऊ नको. ते तिला पटायचं नाही प्रेमा. मग मी काय करू? तुला दिसेल ते कर. माझा नाईलाज आहे. घ्या. तुम्हाला नुसती मोज करायला होती प्रेमा. त्यावेळी तुम्हाला पहिल्या बायकोची आठवण झाली नाही, सरकारी कायदा दिसला नाही. पण मी काय करू? कुठे जाऊ? देवाई त्याला तोंड दे. ते सांगायला मला तुमची जरूर नाही. जा, चालते का? तुमच्या शरीरात कला विणली, पण तुमचं मन मात्र राक्षसी. जा, चालते का? कसला अण्णा कायला घातले आम्हाला? आमचा उदर फुगतो. रेशनच्या धान्यामुळे उदर फुगतो काय तुमचा? मग सगळा हिंदुस्थान देशाच्या पोटात दुखायला हवं. सर्वजण जे खातात तेच तुम्ही खाता ना? आम्ही काय खोटं बोलते? यात काय शंका? आमचा अपमान करतो, आमची काहीच किंमत ठेवत नसतो तुम्ही. ही पोटदुखी आहे तर तुमची. असं बोला, ज्याची जेवढी किंमत आहे तेवढीच मी त्याला देतो. माझ्या हिशेबी तुमची कवडीची सुद्धा किंमत नाही. अशी काय बोलते काकासाहेब? खराय तेच बोलतोय मी. सरलाबाई, एक जर असा वागतो तर आम्ही या घरातून जाते. बेलाशेत, दरवाजा उघडा आहे. आमची या शिष्येला गाणीचा अर्धा घास राहते म्हणून, नाहीतर आम्ही आत्ता चालते झाले असते. असं जरा पडून बोला, पडून बोला. पोटात दुखतोय ना तुमच्या? अरे कसला गलगा हा? हे पहा, तुम्हाला इथं राहायचं असेल तर हेच अन्न मिळेल. स्पेशल फूड मिळणार नाही, समजलं? राहा नाही तर चालायला लागा. काय प्रसंग आले आमच्यावर. मी शिकायला पाणी आणते. बाबा आला का जोकर आला? आली आली रंगी आली इकडं आली. आली आली रंगी आली रे आली रंगी आली रे आली 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 रंगी रे आली. दाखवू नको. हे असे चाळे चाललेले असतात ह्या रंग्याचे. कुठले तरी टोळ भरव जमवतो आणि पत्त्यातला जुगार खेळत बसतो. आज तर काय रविवार आहे,
सकाळपासून सुरू आहे हा महायज्ञ. पांढरामी ये बात है क्या ओ महाराज वेळ किती लागला घ्या की लवकर आता हा धूर दिसतोय ना, हा सारा माझ्या पैशांचा. दरमहा 125 रुपये सिगरेटचं बिल करतोय हा पोरगा. आता तर याची नोकरी गेली. साऱ्या घरादाराचा धूर करून टाकेल हा पोरगा. अहो, ह्या एकेकांच्या छंदाच्या पायात माझा जमीन जुमला गेला. किडूक मिडूक गेलो. आता हे वडिलांचीच घर एवढं घाण पडलं म्हणजे झालं. पण यांचं हे सगळं असं सुरळीत चालतं. इथं सर्वांचं सारं अगदी सुरळीत चाललेलं असतं. ठीक आहे, मी करतो त्याची व्यवस्था. इकडे या. आजपासून तुमचं शिकवणं आणि हे गाणं बंद करून टाका. आमची गायनं बंद करते ते का? असं विंचू असल्यासारखं ओरडत काय असतं? हे काय गाणं आहे? तुम्हाला तिथलं काय कळतं स्वामी? तुमच्यापेक्षा निश्चित जास्त. खाली बसा. म्हणजे खाली बसा म्हणजे सांगतो. तुम्ही सरलेला शिकवता ना? हा का? गाणं शिकवण्याच्या बाबतीत 2 गोष्टी आवश्यक असतात. गाणं शिकणाऱ्याला गोड गळा हवा असतो आणि शिकवणाऱ्याला गाण्यातलं ज्ञान असावं लागतं. सरलेला गळा नाही आणि तुम्हाला तर मुळीच ज्ञान नाही. उठा. आम्हाला ज्ञान नसतो अशी कोण म्हणतो? तुम्ही सरलेला सध्या कुठला राग शिकवता? आम्ही चंद्रकांत शिकवते. पीटी आणा तुमची खाली. आम्ही पेटीवर गात नसतो, आम्ही ते मोठ्या तंबोरीवर गाते. काय ते घेऊन या खाली. आता आणते. थांबा भाऊसाहेब, मी आणतो तंबोरा. लावा तंबोरा. बखाने को
बखाने रे माझे रे माझा कोण बखाने रे रे माझा कोण कना बखाने गुण गे गुण जाने रे मार कना बखाने गुण के गुण जाने सोई जाने रे मार अयो काय चंद्रकंस गायली, काय चंद्रकंस गायली. आमचे गुरु व्यंकट स्वामी त्यांची आठवण झाली आम्हाला. तुमचे व्यंकट स्वामी एवढे होते, एवढे शागिर्द होते माझ्या घरी. हा सरगम मी शिकवली त्यांना. आपण सरगम शिकवली. तुम्ही कुठे निघाला? आम्ही आता जाते. ते आमचे गुरुचे गुरु, तुम्ही त्यांचे पैसे गाणं शिका. इथे आमचा टिकाव नसतो. नमस्ते. धोतर खाली सोडा. आता आम्ही खाली करत नसते. आता आम्ही तिरुपतीला जाते. व्यंकटेशाचलम. आता यापुढे कोणाला गाणं शिकवू नका. कळावे लोभ असावा हे विनंती. सारंगवा, हे तुमचं काय राहिलंय? का निघाला तुम्ही? कायमची. काय झालं ते काही विचारू नका स्वामी. आम्ही तिरुपतीला जाते. नमस्ते. काका याला घालवला तुम्ही? छान केलं. या घरात फार भांडगुळं माजली आहेत. एक एक असं छाटून टाका. तुम्ही पाहिजे तर मला एक पैसा देऊ नका, पण तेवढं घर सुखी का. चाललंय तेच चाललंय माझं. असं काय करतेस प्रेमा? माझं ऐक थोडं. चंद्रभूषण नमस्ते. तुम्ही शिकवता किती वेळ? 1 तास. आज किती वाजता आलात? 3 वाजता. मग 4 वाजल्यापासून आतापर्यंत काय करत होता? उद्या मी स्वतः हजर राहणार तुमच्या नाचाच्या तालमीला. समजलं? जा. नमस्ते. नमस्ते. पण काकासाहेब. तू मध्ये बोलू नकोस. तुला स्वयंपाक करायचा माहिती आहे ना? हो. मग जा. आणि हे बघ, तुला स्वयंपाकातलं जर काही आलं नाही तर मला विचार. मी शिकवीन तुला. काकासाहेब छान केलं, छान केलं. काका, तुम्हाला स्वयंपाक करता येतो? हो, मला सगळं काही येतं बाबू. आश्चर्य आहे. तुम्हाला सायन्स मधलं कळतं काका? सायन्स मधलं कळतं की. मग आज रात्री याल माझ्या खोलीत. कशाला? मी एक नवा प्रयोग करणार आहे. येईन. पण खरं सांगू बाब, मी एक वेडा आहे. वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पळून आलोय मी. काहीतरीच काय सांगताय काका? चेष्टा करताय माझी? नाही बाब, तुझी चेष्टा मी कशी करीन? मी रेडिओजवळ खेळ केला त्याचा राग आला काका तुम्हाला? नाही बेटा, तुझा राग मला कसा येईल? मग आज रात्री याल प्रयोग पाहायला? हो, अवश्य येईल, अवश्य येईल. कार्टे, अब्रूची का तडकली की तडकली ते पुन्हा सांगता येत नाही. काय केलं ते? काकासाहेबांना कळलं म्हणजे ते काय म्हणते? आधीच ते खाळ खात्यात माझ्यावर नाक मागचं ठेवला. लोक तोंडकडे सोय उगली नाही मला. आई, जड भारी पडलं तर मी तुझ्या कुशीत तोंड लपवायचं, नाही तर कुठं जायचं ग? आता तुझा जीव घेऊ का मी विष खाऊ? मर मर काढते एकदाची, म्हणजे आमच्या तोंडाला काळोखी तरी फाशी जायची नाही. मी मेल्यानं तुमची काळोखी नाहीशी होणार आहे. निदान लोकापातळी तरी. अशी कशी जन्माला आलीस माझ्या पोटी? हे असे दगडासारखे शंभर आणि घरात येऊन बसला तो म्हातारा खवीस. आता मी काय करू? आई, मला आई देखील म्हणू नकोस. तू माझी मुलगी नाही, जन्माची दावेदारी नाही. आई, तू जा इथून. एक शब्द बोलू नकोस. माझी चूक मी सुधारे. तुझ्या तोंडाला काळोखी लावणार नाही मी. काय करणार आहेस तू?
तुला काय करायचंय माझ्या दृष्टीला योग्यच खरी जा इथून जा ठीक आहे आलास आत ये म्हणतो ना हा दोर धर आणि मी ओढ म्हणून सांगितल्यावर ओढायचा सोडायचा नाही समजलं ओढ दिली तुझ्या घड्याळात 5 मिनिटं झाली म्हणजे मला सांग मला अधून मधून वेळाचे झटके येतात डोकं गरगरतं माझं शीर्षासन हा त्यावरचा एकच उपाय आहे समजलं मोज मिनिट पण काका मम्मी आणि पप्पा स्वयंपाकघरात भांडतायत भांडू देत पोटीनं वाटोळ केलं साऱ्या घराघराचं आणि आता वर रडत बसली आई मेल्यासारखी तुमचं घरात लक्ष नाही आता काय करणार ते पापाचं पोर मांडी करून खेळत बसणार हा सगळा तुमचा शहाणपणा माझा हो तो कसा त्या पोरीला नाच शिकवायची काय गरज होती कशाला तू नाच मास्तर ठेवला तर काय स्वयंपाक करत मरायचं होतं तिने माझ्यासारखं आणि आता नाच शिकून काय दिवे लावलेत याला कारण तुम्ही मी हो तुम्ही पोरगी काय करते इकडे कधी लक्ष दिलं होतंच का हो बघाव तेव्हा ती नाचत होती तू नाचवीत होता कपाळ तुमचं आता ही बातमी साऱ्या जगाला कळली म्हणजे काय होईल याची कल्पना आहे का तुम्हाला बातमी समजायची राहिली थोडीच एवढ्या मोठ्यानं तुम्ही कोकलता हत्या मी कोकलते नसतं बोलून मला जास्ती चिडवू नका ना आधीच पोरीनं वाटोळ केलंय कार्टीने काही नाही केलं सगळं तुम्ही केलंय भलतं काही बोलू नका ना डोकं फिरलंय माझं शुद्धीवर होतं केव्हा ते आताच फिरणार आहे बोलू नका ना माझ्याशी नाहीतर काय करशील काय करीन छान चाललंय हे घर म्हणजे आता वेळाचं हॉस्पिटल झालंय मारलंच वाटतो तू याला हो हा तुझा अमेरिकन संसार वाटतो हिंदी संसारात नवरा बायकोला मारतो असं ऐकलं होतं अमेरिकन संसारात बायको नवऱ्याला मारते सरला मी तुला बजावून ठेवतो मारणं तो दूरच पण नुसतं उलट बोलशील नवऱ्याला तर ते मला खपणार नाही सासरा आहे मी तुझा काका काका बेबी रडते सारखी काका तुम्ही जाऊ नका का काही नाही नुसतं पोटात दुखते तिच्या तेच कशानं दुखतं हे पाहणार आहे मी पण बायकांचे आजार तुम्हाला तर ते मला चांगले कळतात इथं काही सोन्याच्या चुली नाही घरोघरी मातीच्या चुली असतात तुम्हाला काय उद्योग नाही का काय जमला तिथं सगळे चला चालते वा आणि यायचं असेल तर पुढच्या दाराने येत चला चला प्रेमा काका मी चुकले शाळेच्या घराण्याचं नाव बुडवलं मी काही चुकलं नाही तुझे बेटा आणि तू शाळांच्या घराण्याचं नावही बुडवलं नाहीस पण खरं सांगू तुला माणसं अप्रामाणिक असतात निसर्ग प्रामाणिक आहे इतकंच पण काका माहित आहे मला सगळं माझी पारख चुकली ते कसेही असो पण मी मात्र त्यांच्यावर खरं खरं प्रेम केलं मी मरायला तयार आहे पण काय करू मला मरण सुद्धा येत नाही हो काका मरण काही हा त्यावरचा उपाय नाही तू खरं प्रेम केलं होतंस ना चंद्रभूषणवर हो
मग मला त्याचा पत्ता दे. पण तुम्ही काय करणार आहात? तुला काय करायचंय? मला फक्त त्याचा पत्ता दे आणि मरू बिरू नकोस, समजलं? पण काका, काही बोलू नकोस. पत्ता दे पाहू त्याचा. कशाला जाता तुम्ही त्यांच्याकडे? आता ते तुम्हाला भेटायचे सुद्धा नाही. परवा जातानाच ते म्हणाले ते की मी आता तुझ्या दृष्टीला सुद्धा पडणार नाही. पाहतो मी तो कुठं जातोय तो. आणि हे बघ प्रेमा, मरायचा विचार सुद्धा करायचा नाही. तुला तुझ्या चंद्रभूषणची शपथ आहे. चंद्रभूषण कुठे राहतात? हे काय इथंच की. इथं जेव्हा यावं तेव्हा बाहेरून कुलूप. भूषण, अहो भूषण, चंद्रभूषण. कोण? प्रेमा का? प्रेमा नाही, प्रेमाच्या बापाचा काका. दार उघड, खिडकी नको. हा हा, नाही तुम्हीच बोला. या ना, बसा. काका, आज आपण इकडे कसे? हे काय? चॉकलेट. चॉकलेट? मला? तुझ्या मुलाला. तुला चॉकलेट द्यायला मी काही वेडा नाही. घे. काय थट्टा करता काका माझी? मला मुलं कुठली? म्हणजे तुला मुलं माणसं कोणीच नाही? नाहीत, मी एकटाच आहे. मी आणि माझे नृत्य कला. म्हणजे तू प्रेमाला खोटं सांगितलंस? तुम्हाला कळलं सारं? हो, मी थोडासा योगांचा अभ्यास केलाय. अंतर्ज्ञान प्राप्त झाले मला. तू प्रेमाला फसवलंस. मी फसवलं नाही तिला. खरं सांगायचं तर आम्ही दोघंही फसलो काका. काय करायचं ते समजत नाही मला. काय करायचं? अगदी साधी गोष्ट. काय? लग्न. लग्न? हो. छे, ते कसं शक्य आहे काका? का? ते शक्य नाही काका. मी असा गरीब मनुष्य, देणेकरांची झुंबड बाहेर दाराशी लागते म्हणून बाहेर कुलूप लावून आत बसतोय मी. तिला कशाला आणूया दुःखात? आपण तिचं लग्न करून द्याल आणि ती सुखी होईल एवढीच मला आशा वाटत होती. म्हणून मी तिला खोटं सांगितलं काका. भ्याड. प्रत्येक मनुष्य असा आर्थिक परिस्थितीला भ्याला असता तर मानव वंशच खुंटला असता. भूषण, तू प्रेमावर खरोखरच प्रेम करतोस? तुमच्या पाया शपथ काका, प्रेमा जर माझी झाली तर या दारिद्र्यात सुद्धा आम्ही सुखाने संसार करू शकू. पण तिच्या आई वडिलांना हे पटणार नाही काका. छे, विचार सुद्धा करवत नाही मला. विचार मी करीन. तू लग्न करशील ना तिच्या बरोबर? हो. ठीक आहे. हा फोटो कोणाचा? हे माझे नृत्यातले गुरु हजारी लालजी. तुझे गुरु? हो. मग यांची शपथ तू तिच्याशी लग्न करशील? करीन. मग हे घे चॉकलेट, खा, तोंड गोड कर. मी भेटेन तुला पुन्हा. जाऊ मी? आणि हे पहा चंदू, काय बाहेरून दाराला कुलूप लावत जाऊ नकोस होता. काका, काका मी इकडेच आहोत.
पुन्हा कसली यात्रा जमवलीस इथं? काका हे माझे मित्र मी रमी खेळत नाही. नाही नाही रमी खेळ मी सोडून दिलाय काका, पण हे वर्तमानपत्रातले लोक तुम्हाला भेटायला आलेत. मला? हो. नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्कार नमस्ते. हे माझे काका. हो. न्यूज प्रिंट मिळतो ना तुम्हाला भरपूर? मिळतो कसा बसा, पण भरपूर मिळत नाही अजूनही. मग मी काय करू त्याला? नाही, आम्ही आलो होतो ते आसामातले लोक अगदी निराधार झाले आहेत. बरं झालं, मग तुम्हाला तेवढीच बातमी मिळेल. म्हणजे तसं नाही, तसं नाही. नाही म्हणजे या लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आसाम फंडाला काही मदत वगैरे. आसामला मदत? पण मदत आसाम पर्यंत पोहोचणार का हेच आसामी मधल्या मध्ये गडप करणार आहे? हा, हे चांगले सभ्य लोक आहेत. मग काका तुमचं चेकबुक घेऊन येतो. कसलं चेकबुक? ते आपलं चार्टर्ड बँकेचं. हा, ते पैसे आपले नाही. नाही, रोख पैसे मुळीच मिळणार नाही. पाहिजे असेल तर एक नवीन कल्पना सांगतो. सांगा सांगा. काय? आमची प्रेमा आहे ना, प्रेमा. कोण? या रंग्याची बहीण. उत्तम नाच करते. उत्तम नाच करते. तिचा एक नृत्याचा कार्यक्रम तुम्हाला देतो. तुम्ही घरोघरी जाऊन तिकीट विक्री करून पैसे जमवा. मात्र त्याचा 1/4 तिला मिळाला पाहिजे. बाकीचे तुम्ही फंडाला द्या. आणि शिवाय तिचा तो नृत्य शिक्षक चंद्रभूषण तोही नसेल तिच्या बरोबर. कार्याला लागा. काकासाहेब, तुम्ही प्रेमाला नाचायला सांगता? हो. आणि ते पण तिची तब्येत. मला माहिती आहे तिची तब्येत. आसाम रिलीफ फंडास मदत, आसामच्या निराधार लोकांना मदत करा. गरिबांना सगळ्या हाताने मदत करा. तपास बसला वनात मुनेवर, तपास बसला वनात मुनेवर, घालून पद्मासन चिरंतनाचे चिंतन नयनी, चिरंतनाचे चिंतन नयनी, लोहपीष्ठ सेवना तपोभंग तो करावयाला आणि अवनीवर, इंद्रलोकीची परी मेनका रती मुनी सुंदर, उघड जरा लोचने लोचने मुनिवरा, उघड जरा लोचने लोचने सौंदर्याचा आगमने, बघ फुलाली नंदनवने, मुनिवरा उघड जरा लोचने लोचने. सुगंध जैसा बैसत छाया रूप कमलिनी मधी, हा 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 हा, सुगंध जैसा बैसत छाया रूप कमलिनी मधी, या लाभाचे भाग्य लाभले कुणा मुनीला कधी, या लाभाचे भाग्य लाभले कुणा मुनीला कधी.
जर तुझ्या समोरी कसा सही साधने कसा सही साधने मुनिवरा उघड जरा लोचने नेत्र उघडले भुलला योगी योगासी विसरला योगासी विसरला मदनाचा माये समोहुने नको तिथे घसरला तपोवनी तो वसंत फुलला फुलल्या तर वल्लरी तपोवनी तो वसंत फुलला फुलल्या तर वल्लरी मत्स्य मयुरी परी नाचली मत्स्य मयुरी परी नाचली योग्यासह सुंदरी योग्यासह सुंदरी फिटले प्रीतीचे पारणे निसर्गास ते कसे पटावे सूज कुणी चोरणे सूज कुणी चोरणे व्रतधारी मी मुनी तापसे असे कसे होई बोलते दुष्टे पाप तुझे हे मम कन्ना नाही काही झालं नाही थोडी चक्कर आली कॉफी द्या तिला रंगपाटात जा सावकाश न्या जा या बघ चंदू सांगितलं तसं कर कुठं बोलू नकोस काय झालं काका? काही झालं नाही काय व्हायचंय तुमच्या पैशाचा हिशोब झाला असेल तर चौथ्यात देऊन टाका ताबडतोब हिशोब चालू आहे, झाल्यावर देतो. आपण झाल्यावर द्या तो पण मी थांबतो. थांबताय? हो जा. काका छान केलं, कल्याण केलं छान मला. पण तुम्ही मला आधी काहीच सांगितलं नाही. तुला आधी काय सांगायचं रे चोरा? हं? रामदासांनी म्हटलंय ना, आधी केले मग सांगितले. तुमच्यासारखं नाही. तू असं कर, तू आता घरी जा, घरी कळवू नकोस. मी त्या रंग्याचा पत्ता काढतो. हं? जातो. आणि की तुम्ही सांगितल्याप्रमाणे करा. हं? उद्या घरी यायचं. काका या लोकांच्या हातून मला वाचवा. हे पोलीस चौकीवर घेऊन निघालेत मला. कशा करता? अहो काल रात्री फंडाची पेटी घेऊन पळाला. म्हणून घेऊन चाललो होतो आम्ही पोलीस चौकी. काय? छान छान घेऊन जायला पोलीस चौकी. काका मी पाया पडतो तुमच्या, पण मला तुरुंगात पाठवू नका. मी सांगेन तसं वागशील? हो ऐकशील माझं? ऐकीन. किती पैसे द्यायचे तुमचे? पेटीत किती पैसे होते कोणा आठव? मग असं करा, काय? मी तुम्हाला एक 50 रुपये देतो. बर, भागून टाका हे प्रकरण. म्हणजे याला असं सोडून द्यायचा? हे पहा, तुम्ही सुशिक्षित आहात. व्यसनामुळे होती माणसाला दुर्बुद्धी. मी त्याच्या वतीने तुमची क्षमा मागतो. सोडा त्याला. थँक्यू.
चल घरी. घरी नको, घरी नको. का? नोकरी सुटली म्हणून घाबरलास? हे पहा, पुन्हा तू बँकिंगचा आणि अकाउंटन्सीचा अभ्यास कर. मी देतो तुला पुस्तकाला पैसे. आणि पुन्हा रेस खेळायची नाही, पत्ते कुटायचे नाहीत, सिगारेट सुद्धा ओढायची नाही. नाही, आजपासून नाही. माझं ऐकलंस तर मी तुला दत्तक घेईन, दत्तक. हो. मग काका तुम्ही संन्यास घ्यायला सांगितला तर संन्यास सुद्धा घेईन, पण मला दत्तक घ्या. चल घरी चल. हो. तिकडे जायचं नाही, इथल्या इथेच फिरा. कोण घाल पाण्यासारखे. नाही ऑर्डर सर. कुठे ऑर्डर सर? मी तुम्हाला 100 रुपये देतो, पण मला सोडून द्यायला सांगा. अहो मी खरोखर वेडा नाहीये, मी झांजीबारचा व्यापारी आहे. असं काय करता? मी झांजीबारचा व्यापारी आहे. झांजीबार रंगाचा व्यापार. ऑर्डर साहेब हे वेळे आहेत, पण तुम्ही तर खास वेळे नाही ना. मी चुकून इथं आलोय, मला चुकून आणलं गेलं इथं. तुम्हाला 755. I am German. Are you German? No, I am an African. African? सिनेमात बघितलंय, माकडाचं काम करतोय. माकड काय रे मी? काय रे व्हायरंट होऊन आले, मारतात दुसऱ्याला. असं काय करता सर्जन शहाणे? मी सर्जन नाही, मी झंझेबारचा व्यापारी आहे. सोडायला लागतो तुम्ही मला. आता नाही सोडणार. हा? नाही सोडत. तुमचा काय सोडा तुम्ही. सोडा. खूपच झटका आलेला दिसतोय. कसा? व्हायलंट होत चालले आहेत. एक्साइटेड वॉर्ड मध्ये घेऊन चला. मी स्वतः आहे तो ट्रीटमेंट द्यायला. तुझा मला काही संबंध नाही. मावशीचा दम देतोय. रूळ कोणी उखडले? कोण पाणी मागताय? गाडव. आम्ही खरोखर वेळा नाही. असं काय करतो तुम्ही? बळवंतराव ठाणे व्हायचे तर तुम्हाला इथं पेडगाव आहे, बँकेत आहे, बँकेत आहे. तो माझा पुतणी आहे. त्याला विचारा तुम्ही. खरोखर मी वेळा नाही. काय पडा मला सोडा नसते. खरोखर मी वेळा नाही. फुल गुलाबाला आले माझ्या अंगणी, 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 गुलाबाला आले. आज घर कसं शांत, कुठूनही कसलाही आवाज होत नव्हता. तुझ्याशी लग्न झाल्या दिवसापासून अशी शांतता कधी लाभली नव्हती. मी चांगलं गुलाबाचं गोड गाणं गात बसलो होतो. तू काय शांतता भंग केलास? कसली शांतता? स्मशान शांतता आहे ही. तू बरोबर असलीस म्हणजे स्मशानात सुद्धा शांतता लाभायची नाही. पण स्मशानात जायचे डोळे आत्ताच कशाला? त्या पोरीचा काही शोध लागला का? नाव मग गात काय बसलात? गाऊ नको तर काय करू? रडू? तिचा शोध तरी करा की. आपण तिचा शोध बीत काही करणार नाही. हिंडून हिंडून थकली की ते आपोआप परत येईल. रंगाने आला लावलीच वाटत्या रेडिओची. दिवसभर जिथे तिथे उपद्व्याप करत असतो. अरे अरे काय मारतेस त्याला? वा, पाहिलं रेडिओचं काय करून ठेवलं ते? एक क्षणभर सत्य बसेल तर शपथ. वा, रेडिओ मोडलास तू? नुसता नादुरुस्त झालाय काका, मोडला नाही. तेच ते, पण तू दुरुस्त करायला पाहिजेस हा. हात तेजा, आत्ता दुरुस्त करतो. की घाई नको. 1-2 महिने लागले तरी चालतील, पण तू बोलायला लावलं पाहिजेस याला. आणि हे जर तू केलंस तर मी तुला छानसं वर्कशॉप काढून देईन. वर्कशॉप? हो. मग आत्ता लागतो का मला? लाग. अहो स्वस्त काय बसत असे? त्या पोरीचा काही शोध करा की. मम्मी
घेऊन गेली होतीस. आणि हे काय मंगळसूत्र? म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न केलं की काय? होय. नमस्कार करा आई वडिलांना. हा आपल्या जातीचा का गोतीचा? आत्महत्या करत होतीस त्याच वेळेला का नाही मेलीस? झालं ना आता लग्न, चालते वा इथून. यापुढे मला तोंड दाखवू नको. ठीक आहे, चल ग प्रेमा. कुठं? चंद्रभूषणच्या खोलीवर. प्रेमाचा संसार थाटून देतो आणि मी सुद्धा तिथंच राहतो. काका, मी नाही तुम्हाला जाऊ देणार. तुम्ही जाऊ नका काका, तुम्ही इथेच राहिलं पाहिजे. असं मग प्रेमा सुद्धा इथंच राहील. हं, असा जुलमाचा होकार नको आहे मला. हं. राहू द्या या दोघांना इथं. तू या दोघांना सांभाळलं पाहिजेस. हं. अरे तरुण मुलं चुकायचीच, तुम्ही त्यावर पांघरून घालायला पाहिजे. बरोबर आहे, चूक झाली आमची काका. म्हणून मी ती सुधारली आणि यांचं लग्न लावून दिलं. तुम्ही? हो मी. तू जा पाहू, पोरांना काही गोडधड करून घाल. चल. काका काका ही पा अकाउंटन्सीची पुस्तक आणली माझी. असं? आणि ही तुमची नोकर. लोकर? लोकर कशाला आणली? गुपित आहे ते माझं. काय कळेल तुला. रंगा, आता पुन्हा रेस खेळायची नाही. नाही. आणि हे काय, हे ब्लाऊजचं कापड कसलं? हा? हसतोच काय? बदलून टाक, साधा शर्ट घाल. हो तुम्ही सांगाल तसं, आपल्याला काय. काका किती उपकार करणार आहेत आमच्यावर. उपकार कसले बेटा, मी ही एकेकाळी तरुण होतो. प्रेम आणि त्याची अर्थता याचाही मला अनुभव आहे. दोन प्रेमी जीवांची ताटातूट होण्यात अपार दुःख असत, अपार दुःख असत, अपार दुःख असत. थकले पाहून
घालेन तुला, लाथ मारेन, मी शिकारी आहे. आडवा येऊ नको, ठर मारेन, ठर 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 मारेन. वॉर्डर साहेब, वॉर्डर साहेब, अरे सगळी भूतं लागतात माझ्या शेजारी. मला बांधून कशाला घातले? मला ठार मारा, मला मरायचंय बाबा. अंगावर ओढतोय, अंगावर इंजिन खाली, मला झोप येते. हा अगदी भूतखरा आहे. इथून अशी सुटका होणं शक्य नाही. इथंच खितपत पडावं लागेल आणि बेवारशी मरण येईल तुला. छे, असं करून नाही चालणार. काहीतरी करून इथून सुटका करून घेतली पाहिजे. हॉस्पिटलमधून पळून जायला पाहिजे तुला. पळून गेलं पाहिजे तुला. पळून गेलं पाहिजे तू माझे हात सोडतोस? आपण पळून जाऊ. शाणा दिसतोय, बेड्या घातल्यात ना आपल्याला. तेच ते रे. तू माझे हात सोडव, मी तुझे हात सोडतो. पाया पडतो मी तुझ्या. पाया पडतोस? हो. पण बांधले ना मला. इकडे ये, सोडतो तुला. सरला, ए सरला, पिशवी दे, भाजी घेऊन येतो. कसली भाजी आणायची? भोपळा आणा, त्यांना फार आवडते भोपळ्याची भाजी. भोपळा? कमी खात जाऊ नाव त्याला, प्रकृतीला बरं नाही त्याच्या. काय रे, तुला भोपळा आवडतो काय? जातो, भाजी घेऊन येतो. काका चालत निघाला तुम्ही? का? टांगा करा की नाही चांगला? टांगा कशाला नसते चोचले? आपल्या टांगा ठीक आहे. हो, आमचं धोतर कुठे आहे? धोतर काका, आपण हे घेऊया का? काय? आपलं ते स्टूडबेकर गाडी. स्टूडबेकर? हा, हडसन घेऊ. हडसन. हडसन? हो हो, चालेल चालेल. अवकाश आहे त्याला. काका, का आलात? चोर
काका असं काय करताय वेड्यासारखं? वेड्यासारखं माझे पैसे लुबाडण्याचा घाट घातला. माझी रवानगी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये केली. बोल बळवंता, तू डाकू का मी वेडा? अहो बळवंता नाही मी, अहो रंगानं मी. काय झालं काय काका? असं तू बळवंता वाटतो. असं काय करता काका आजच भेटल्यासारखं? इतके दिवस झाले तुम्हाला इथे येऊन आणि इथं येऊन म्हणजे इथं येऊन नव्हे, वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये येऊन. आज भेट होती तुमची आमची. चांगलं ओळखतो तुम्हाला मी. सामान कुठे आहे माझं? तुम्हीच आपल्या खोलीत ठेवलं नाहीत का ते? पैसे लुबाडण्यासाठी सामान पळवत माझं आणि मला पोलिसांचं स्वाधीन केलं. आणि वर सांगता की सामान माझ्या खोलीत आहे. तुम्ही चोर टाकू आहात सगळे, पण मी तुम्हाला काही बचू देणार नाही. असं काय करताय हे डोकं फिरण्यासारखं? अगं डोकंच फिरलंय त्यांचं. काही बोलू नकोस का पैस? नाही बाबा, खरंच आहे ते. त्यांनी मला सांगितलं होतं की आपल्याला वेड्याचे मधून मधून झटके येतात म्हणून. होय. अच्छा, तुम्ही लपून ठेवत माझं सामान. ठीक आहे, मी पोलिसात वरती देतो. अहो आवरा की त्याला कोणीतरी. रंग्या जर चल रे. कोण? मी नको पप्पा. चला पुस्तक आहे, वेड्या खाली नाही करा. तुम्हाला भोगायला लागतील. जाणं चांगलं नाही काका. तर तुम्ही काका कसं मागा? माझ्या खोलीत घेऊन जरा शांती घ्या. हो माझ्या खोलीत घेऊन. काका काका नाही. हो. काका काका तुम्ही ते शांत पडा. काका तुम्ही शीर्षासन करा म्हणजे जाईल झटका. काही बोलू नकोस. अहो नाही पप्पा, त्यांना असे झटके यायला लागले म्हणजे ते शीर्षासन करतात आणि मलाच आकडे मोजायला सांगतात. काका तुम्ही शीर्षासन करा, मी मोजतो आकडे. 1 2 3 4 5. रंग्या बरं कोण आहे? कोण? मी नाही बाबा बघत. थांबा पप्पा, मी बघून येतो. पप्पा, काका. भोपळे काय महाग झालेत बाजारात. अरे 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 एकदम काय सगळं गोळा झाला तिकडं. मी भाजी आणायला गेलो होतो, बाजारपेठ खरेदी करायला गेलो नव्हतो. काय रे रंग्या, अभ्यास संपला वाटतो तुझा? हा आणि तू रे बॉब, रेडिओ दुरुस्त झाला का तुझा? अरे भाजी घ्या की कुणी. अरे असं वेड्यासारखं काय पाहता माझ्याकडे? काका हा तुझा झटका गेला वाटतं. झटका? कसला झटका? वा काका, छान. म्हणजे फसवत हवाय आम्हाला. मगाशी आलात, छान आमच्या मुस्कडात भडकवून दिली. सामान कुठे म्हणून ओरडा केलात, पोलिसात जायची धमकी दिलीच. हो ना. धमकी? मी? हो, आम्ही तुम्हाला खोलीत कोंडून ठेवलं. खोडून ठेवलं? कुठं? अहो त्या माझ्या खोलीत. रंग्या अरे आठवत नसेल त्यांना. काढू नकोस तो विषय पुन्हा. कुठं कोंडून ठेवलं होतं? दाखवा पाहू. पण तुम्ही खोलीतून बाहेर कशा आला तर सांगा भाऊ. खोली उघड म्हणजे सांगतो. चला मी दाखवतो. इथे सही करा.
लेखी पाहिजे असेल तर लेखी घ्या. अहो खुद्द पुतण्याविरुद्ध तक्रार करायला मी काय वेडा आहे? अरे यांना बळवंतराव शाण्यांच्याकडे घेऊन चला. त्यांच्या सामानाची अफरातफर झाली आहे तिथं. अफरातफर? अहो टाका घातलाय त्यांनी. लाखो रुपयाचा ऐवज आहे त्या. नाही मी सगळं लिहिलंय तिथं. यांची ओळख पटवून रितसर पंचनामा करा आणि सामान ताब्यात घ्या. जी साहेब. चलो साहेब. बरं. हॅलो, इन्स्पेक्टर साळवीच बोलतोय मी. हो डॉक्टर मनोहर, काय आज्ञा आहे? वेडा पळाला? कसा दिसतोय तो? काळा कोट आहे, दाढी आहे, बेफाम झालाय. अहो तीच व्यक्ती आता इथे येऊन गेली. बळवंतराव शहाणे यांच्याकडे गेलाय तो. बरोबर 2 पोलीस सुद्धा दिलेत मी. आपण परस्पर जाऊ तिथं. नो मेन्शन प्लीज. गुड बाय. काय तो बळवंत शहाणे? आपण कोण? काका शहाणे. काका शहाणे? तो तर या माझं नाव घेऊन या घरात आला. झांजीबाराहून आलो असं भासवलं. पोलीस भात का वगैरे पकडा या बदमाशाला. मम्मी, पप्पा, पप्पा, मग आता तो वेडा आलाय. तोंडात मारी मला वेळा म्हणशील तर. ए शुंभा, ऐकत काय बसलायस? दाढीचा केस आणि केस पांढरा झालाय तरी तुझा निर्लज्जपणा एवढा तरुण आहे. आईच्या वारुळात नागासारखा घुसलास पण तुझं तोंड त्याच्याकडे ठेचल्याशिवाय राहणार नाही मी. काका शहाणे म्हणतात मला. परदेशात राहून नशिबाचे घोडे नाचवलेत मी. बोल, एवढा नीचपणा का केला? त्यांनी काय नीचपणा केला? तूच कोणीतरी बदमाश आहेस. काय धुमाकूळ मांडलाय सकाळपासून या घरात? हाच तो बळवंतराव शहाणे. यांनी मला खुलीच गुंडून ठेवलं. पकडा याला, ठोका पेड्या. हे सारे याच्याकडे सामील आहेत. काका, तुम्ही सांगा ना त्यांना तुम्ही आमचे काका म्हणून. काका बोला ना काका. बोल की थिरड्या, आता का वाचा बसली? बोला ना काका, तुम्ही स्वस्त का? डॉक्टर म्हणाल. डॉक्टर, मी वेडा नाहीये. मला तिकडे नेऊ नका. अहो मी खरोखरच वेडा नाहीये. हा बदमाश आहे. याने मला वेडा ठरवलाय. हे काय, मी पोलीस सुद्धा आणले? अहो बघत का आले? पकडा जरा, ठोका मिळाय. वाटर काढ माझे. सर्जन शहाणे, सर्जन शहाणे, काका सर्जन शहाणे. डॉक्टर मनोहर, आता बरं वाटतं ना तुम्हाला? हो ठीक आहे. डॉक्टर, मला आठवतं मी वेड्याच्या हॉस्पिटलमधून पळून आलो होतो. मला मला तिकडे घेऊन जा डॉक्टर. आणि तुमच्यासारखा दिसतो मी म्हणून यांनी मला कोंडून ठेवलं तिथं. माफ करा मला, पण त्यात फारसं बिघडलं नाही. कारण तुम्ही या घरात राहिला असता तर तिथं जायची पाळी आली असती तुम्हाला. हे बा, मी कोणी धोते नाही. आपलं नाव घेऊन मी इथं आलो नाही. याने मला इथं आणलं आणि काका ठरवला आपला. तुमचे पैसे, सामान सगळं सुरक्षित ठेवले मी. बळवंता यांचं सामान आणि पैसे देऊन टाक्या. एक साधी गोष्ट लक्षात नाही येईल तुमच्या. तुमच्या माझ्या चेहऱ्यातल्या विलक्षण साम्यामुळे घोटाळा झालाय. पण
हुबेहूब तुम्ही माझ्यासारखे कसे दिसता? तेच मी तुम्हाला विचारणार होतो. माझा एक जुळा भाऊ होता, पण तो फार लहानपणी आफ्रिकेला गेला. तू केशव तर नव्हेस? वामन. केशव, कसल्या विचित्र परिस्थितीत गाठ पडली तुझी. केशव, तू वेडा झालास. हो, हे डॉक्टर लोक म्हणतात, आणि ते खरंही आहे. मला अधूनमधून वेडाचे झटके येतात आणि मी हॉस्पिटलमध्ये जातो, पण ते चांगलं नाही. तू जाऊ नकोस केशव, आपण दोघं इथं राहू. आपला दोघांचा इथं पुतणे आहे. केशव, तू राहा इथं वामन, मला माझी तब्येत बरी करायची आहे. नाही तू सांभाळ या शहाण्यानं. नाही काका, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्हीच आमचे खरे काका आहात. तुम्ही आलात म्हणून हे घर सुधारलं, सुखी झालं. नाही, माझ्याजवळ पैसे आहेत या कल्पनेनं तुम्ही माझं ऐकलं, पण ते पैसे माझे नाहीत, वामनचे आहेत. काका, काका, पैसे नकोत आम्हाला, आम्हाला तुम्ही हवेत. मी एक वेडा माणूस आहे बेटा, मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे, आणि त्यातून जर मी बरा झालो तर येईल परत. हा, चला डॉक्टर. काका, काका मी रेडिओ दुरुस्त केला. काका माझा रेडिओ सुरू झाला. हो, त्यांना ऐकू, ते तुझे खरे काका आहेत. वामन, वामन, तुझ्याजवळ पैसे असले ते अमेरिकेला पाठव. हा भारताचा एडिसन होईल. मला अमेरिका नको काका, मला तुम्ही हवेत. वेडा आहे प्रेमा. तुला बाळ झालं म्हणजे मला कळव ना. आणि मी तो विणलेला स्वेटर त्याच्या अंगात घाल, त्या बारशाला. जातो मी. चला डॉक्टर. केशव, केशव, केशव. काका, 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 भरविता मिळे न रोटी, अशीच इथली उलटी रीती, अशीच इथली उलटी रीती. स्वार्थासाठी श्रद्धा सोडून बनले जनलाचा जग हे वेडांचा बाजार, वेडांचा बाजार.